मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये परत आपलं स्वागत आहे. आज सकाळी सकाळी कंपनीत वडापाव न्यायचे होते, तर जेवणाच्या अगोदर वडापाव काढले गरम गरम आणि आधी वडापाव पॅक केले. सुरुवातीला वडापाव कंपनीमध्ये पाठवून दिले आणि त्याचबरोबर जेवणाची तयारी थोड्या वेळाने ग्रेव्ही वगैरे बनवायची तयारी चालू झाली. मित्रांनो आज चालू झाले. आज हे आम्ही कंपनीच्या कॅन्टीनला पहिला दिवस तिकडे आम्ही पोचलो. सर्व घेऊन पाहिलं आजची काय परिस्थिती आहे, कुठे डिपार्टमेंटला कुठे चहा पाठवायच्या, कुठे कॉफी पाठवायची, किती वाजता पाठवायचं ते चालू होतं. त्याचबरोबर त्यानंतर आम्ही सुटल्यानंतर सायकल पाहिजे होती छोटूला. तर सायकल एक होती जुनी सायकल, ती रिपेअर करून घेतली मस्तपैकी. टायर सीट वगैरे सर्व नवीन टाकलं आणि झाली बऱ्यापैकी चालवण्यासारखी सायकल झाली. तर दुपारी संध्याकाळची सायकल रेडी केली. मस्त मार्केट संपूर्ण संध्याकाळी चालू झालेलं. मित्रांनो ही सायकल ॲक्च्युली वेगळी आहे. ॲक्च्युली माझ्या मोठ्या मुलाची साईची सायकल आहे, पण त्याला आपण कन्वर्ट केलं इंडियन टाईप आणि मस्त लावलं त्याला कॅरियर वगैरे. आज आमची एक रील रात्री आलेली आहे दही पुरीची एक बाईटचं रील आहे, तर नक्की बघा यूट्यूबला आलेली आहे. त्या व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळी परत नेहमी झेपटोचं काही ना काही आयटम आज मागावे लागतात, पण आज चाटची एक रील बनवायची होती. तर त्यासाठी मला पालकची पानं हवी होती. तर मला मार्केटला वेगळं पानं सापडली नाही, मी झेप्टोवरून ऑर्डर केली. मला खरं सांगतो झेप्टोची जी भाज्या आहेत, जे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत, त्यांची क्वालिटी अप्रतिम असते. मी रेड येलो शिमला मागवलेलं, बेबीकॉर्न मागवलेलं आणि पालक मागवलेलं. पालकची क्वालिटी सुद्धा अप्रतिम होती आणि ह्याची सुद्धा रील आम्ही आज बनवलेली आहे. उद्या ती येईल दुपारी, तर ती पण रील तुम्ही नक्की बघा. मी स्टेटसला ठेवेनच व्हॉट्सअपला, नक्की बघा. आमचे मित्र आलेले आहेत हॉटेलमध्ये. हे रुपेश, अरे आत्ता कर इकडे. हे बघा, हा तो दहीपुरी बाईटचा रीलचा काही थोडंसं क्लिपचं सेक्शन मी टाकलेलं आहे तुम्हाला बघण्यासाठी, पण पूर्ण रील यूट्यूबला आहे. आणि ही थोडंसं मी पालक चाटचा एक थोडंसं शॉर्ट टाकलेला आहे. ह्याची सुद्धा पूर्ण रील उद्या तुम्हाला बघा मिळेल. आणि हे बघा, हे आमचं हे चालूच असतं. रील बनवायची म्हटलं की कोणीतरी लाईट घ्या, कोणीतरी बाईक बोर्ड घ्या, कॅरी करा. दोघा तिघांची गरज असते, दोघांशिवाय काय हे रीलचं कारभार होत नाही. मला सुरुवातीला वाटायचं की आपण एकटे सर्व रील बनवू वगैरे, पण नाही. याला 2-3 माणसं आणि रेसिपीचं जर काम असेल तर ते भांडी धुवा, हे कटिंग करा, त्या दोघा तिघांचं काम आहे. ही बघा, हीच ती सायकल आहे. आता जो तो आपापल्या परीने जर ट्रायल घेणार, जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत प्रत्येकजण तिला घेणार आणि आपापल्या परीने चालवायचा, तोडायचा, मोडायचा प्रयत्न करणार. चला, हॉटेल म्हटलं 4 वेगवेगळी माणसं आली तर छोटे मोठे असे प्रयत्न चालणारच. चला, दिवस संपत आलेला आहे आता. पब्लिक आता व्ह्युअर्स हे दर दिवशी रील काढून कोणाचं व्ह्युअर्स बोलायची हे झाले. कस्टमर्स आता कमी व्हायला लागले. बोला, हो गया, शांति हो रहा है धीरे धीरे, कस्टमर कम होना चालू हो गया. अभी आधे घंटे के बाद हम लोग का क्लोजिंग चलेगा ना. चलो बढ़िया आहे. झालं जवळजवळ सर्व शांत झालेली आहे. थोड्या वेळात आम्ही सामान वगैरे पॅकअप करायला घेऊ आणि चलो बोला व्ह्युअर्स को बाय बाय करो. बाय बाय.